कारण चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि जेव्हा त्या त्या चित्रपटाचे तुम्ही सगळे सदस्य असता तेव्हा उत्सुकता, टेन्शन, कारण कुठलीही निर्मिती आहे तिला प्रचंड प्रेक्षकांनी आशीर्वाद द्यावा, यश मिळावं हे सगळ्यांना वाटत असतं. आत्ता नेमकं तुमच्या मनात काय चाललंय? आपण जरा चित्रपटाच्या प्रदर्शनापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापर्यंत जरा उलट्या मार्गाने जाणार आहोत. हा प्रवास काय वाटतंय आता? खूप मोठी जबाबदारी आहे, त्याचं टेन्शन आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जोडलं गेलं आहे चित्रपटाशी, त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी चित्रपट आहे. सो त्यामुळे त्याचं जास्त टेन्शन आहे. कारण नॉर्मल कुठलाही चित्रपट असता तर आपण हे बोलतोच प्रत्येक कार्यक्रमात की जरा नर्वसनेस आहे, हा चित्रपट येतोय. पण ह्या चित्रपटाबाबतीत खरंच असं झालं आहे की खूप भीती आहे मनात, लोक कसं ॲक्सेप्ट करतील आणि लोकांना हे सगळं केलेला हा पसारा आवडेल का, इथपासनं टेन्शन आहे. मी खात्री आहे मला हा चित्रपट आवडेल सगळ्यांना, कारण माझ्या मनात यत्किंचितही भीती नाही. कारण जे गडकिल्ले संवर्धनासाठी झटणारी जी मुलं आहेत त्यांनी आम्हाला ट्रेलर बघून असं सांगितलं परवा औरंगाबादात की साहेब निदान इथून पुढे माझी आई आणि माझी बायको हे नाही म्हणणार चालला गड फुंकायला, गड जिंकायला, तुम्ही काहीतरी आमच्याविषयी. आणि तो जो नानासाहेब देशमुख आहे मला असं वाटतं की तो प्रतिनिधित्व करतोय, तो पांडा शिवा त्या सगळ्या तुझी व्यक्तिरेखा नानासाहेब देशमुख त्याच्यातली, तर तो प्रतिनिधित्व करतोय त्या सगळ्या गोष्टींचं. उत्सुकता आहे, थोडं टेन्शन पण आहे, पण जास्त अपेक्षा ह्या गोष्टीची आहे की हेमंतला जे म्हणायचं आहे आणि जे अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं म्हणण्याचा प्रयत्न तो करतोय, आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते लोकांना कळावं, जाणीव व्हावी आणि सिनेमा संपल्यानंतर एक क्षण का होईना स्वतःची थोडीशी लाज वाटावी. आणि हे जर त्यांच्या डोळ्यात कुठेतरी दिसलं सिनेमा बघितल्यावर तर मग असं वाटेल की सार्थक झालं या सगळ्या. व्यक्तिरेखा कुठली? नानासाहेब देशमुखांची बायको मंगल देशमुख. बरं, शुभेच्छा. पहिली भावना आहे की खूप अभिमान वाटतोय मला की मी ह्या चित्रपटाचा भाग आहे आणि हा विषय या चित्रपटातून मांडला जातोय म्हणून. दुसरी म्हणजे तीव्र इच्छा आहे की हा विषय लोकांपर्यंत खूप पोचावा आणि आनंद आहे की लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी या चित्रपटाशी जोडली गेली आहे. आणि मला असं वाटतं की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. होय. व्यक्तिरेखा? पांडा शेठ. ऐसा ही माझी भावना किंचित जास्त एक्साइटमेंटची आहे, कारण हा चित्रपट माझा पदार्पणाचा चित्रपट आहे आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे मी याला पण म्हणते की आम्ही या मुलींना पण सांगितलं की पहिल्या दिवसापासनं ते आत्ता जे ट्रेलर लॉन्च किंवा आमचे सगळे इव्हेंट्स होत आहेत त्याच्यामधनं मला एक दिवसागणित असं जाणवतंय की आम्ही हा चित्रपट करतोय, हे चित्रपट नसून हे काहीतरी वेगळं आहे, हे खूप विलक्षण आहे. तर मला असं वाटतं की ऑडियन्सनी पण बघताना ते फक्त एक मनोरंजनाचं काहीतरी आम्ही तुम्हाला दाखवतो असं न बघता त्याच्यातनं काहीतरी शिकावं, त्यातनं काहीतरी घ्यावं, कारण की आम्हाला सुद्धा त्यातून म्हणजे त्यात काम करून त्याच्यासोबत त्या प्रोसेसमध्ये राहून खूप शिकायला मिळालंय. तर ते ऑडियन्सनी शिकावं, ते आत्मसात करावं अशीच इच्छा आहे माझी. तुम्ही आज प्रेक्षकांना समोरच्या कॅमेऱ्यात बघून प्रत्येकाने कसं आवाहन कराल? जे गड किल्ले आहेत ते आपण खूप आधीपासून जपायला पाहिजे होते की ज्याची आत्ता ज्या अवस्थेत आहेत ती अवस्था झाली नसती. तर माझं असं सांगणं लोकांना हेच आहे की या चित्रपटानंतर तुम्ही गड किल्ल्यांवर जाऊन जास्तीत जास्त त्याची काळजी घ्या, त्याला सुधारायला तुम्ही खूप प्रयत्न करा आणि तुमच्याबरोबर खूप साऱ्या लोकांना बरोबर घेऊन जा किल्ल्यांवर आणि जे आपलं महाराष्ट्राचं खरं वैभव आहे ते जपूयात. हा आपल्या महाराष्ट्राचा सिनेमा आहे, महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल सिनेमा आहे आणि प्रत्येकाला आपलेपणा वाटणार आहे या सिनेमाविषयी. एक उत्तम कलाकृती आहे आणि हेमंत डोमेचा पहिला चित्रपट असूनही त्यांनी इतकं सुंदर दिग्दर्शन केलंय आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाची नक्कीच गरज आहे, तर प्लीज नक्की या आणि बघा. विषय चित्रपटाचा सर्वांना माहितीच आहे, पण हा विषय जरी गंभीर असला तरी खूपच रंजक पद्धतीने तो मांडण्यात आला आहे. सिनेमा म्हणजे एक एंटरटेनमेंट मीडियम आहे आणि प्रेक्षक जेव्हा तिकिटाचे पैसे खर्च करून तिकीट काढून चित्रपटगृहात येतो तेव्हा त्याला एंटरटेनमेंट हवी असते. मेनली हा चित्रपट ज्या गोष्टीवरती डील करतोय मेनली महाराजांच्या रिलेटेड आहे सगळं आणि
आत्ता एक करंट एक विषय चालला आहे की खूप लोकांना प्रॉब्लेम चाललेत की नक्की काय करायला पाहिजे. आपण आपला जो पैसा असतो तो पॉलिटिशियन्सनी कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे. तर करेक्ट वे आहे की गड किल्ल्यांचं संवर्धन करणं, त्यातनं रेव्हेन्यू पण जनरेट होऊ शकतो आणि आपलं शान पण वाढू शकते. मला असं वाटतं की मी म्युझिक डायरेक्टर आहे, त्यामुळे मी म्युझिकबद्दल बोलीन. ही 5ही गाणी एन्जॉय करायला हा सिनेमा बघायला. मी मंगल देशमुख आणि आमचे नानासाहेब देशमुख. मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये खूप मंगल देशमुख आहेत, ज्यांच्या घरात हे असे खूप नानासाहेब देशमुख आहेत की जे महाराजांच्या वेळापायी काय आपण करतोय आणि काय आपण करायला नकोय हे ज्यांना कळना झालंय. पण तुम्ही जर आलात आमचा सिनेमा बघायला तर तुम्हाला हे पाहायला मिळेल का पांडा शेठ आणि आमचा शिवा ह्यांना बरोबर घेऊन जेव्हा आमचे नानासाहेब चांगलं काहीतरी काम करतात तेव्हा माझ्यासारख्या सगळ्या मंगल त्यांच्या पाठीशी उभे राहतील. काय बात. मला असं वाटतं की आपण रक्त जे आहे ते अन्न खाऊन तयार होतं. आईबापाने आपल्याला जन्माला घातलं, पण या रक्तावर एक चक्रवाढ व्याज आहे. ते व्याज आहे आपल्या खऱ्या बापाचं, आणि तो आपला सगळ्यांचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्यांना मुजरा म्हणून जे शिवप्रेमी गडप्रेमी ते त्याची राखण करतायत, त्या सगळ्यांना सपोर्ट म्हणून त्यांच्याविषयीचा एक आदर म्हणून चित्रपट चालेलच, त्याच्याविषयी काही हे नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की याचं चळवळीत रूपांतर व्हावं. आणि तुझ्यासारखी अनेक माणसं जी आहेत, ज्यांच्या हातामध्ये अनेक माणसं तुम्ही जोडलेली आहेत, तुमच्यासारखी माणसं आणखी जोडली जावीत याला. आणि आपण सगळ्यांनी मिळून ते काहीतरी कुठेतरी ते चक्रवाढ व्याज आहे जे कधीच त्याची परतफेड होऊ शकणार नाही, ते मुद्दलच अशी आहे, त्याला काही इलाजच नाही. तर तो शहारा आपण त्या शहाऱ्याला जरा एक काहीतरी वाट मोकळी करून देऊयात एवढंच वाटतं. ही याची सुरुवात आहे. बघतोस काय मुजराकर. मला असं वाटतं ना आदेश दादा की आपल्याकडे ना जगातल्या इतर देशांना ना भूगोल आहे, पण भारत हा असा देश आहे ज्याला इतिहास आहे. सो हा इतिहास लोकांपुढे यायला पाहिजे. आपण दरवेळी म्हणतो की इकडचा नायगरा फॉल तिकडचं हे, पण आपण इथे छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी ही नावं पहिल्यांदा घेतो. सो ह्या इतिहासाला आपण जपलं पाहिजे, हा इतिहास जगासमोर आणला पाहिजे. आणि मी एवढंच म्हणेन की हा चित्रपट नसून ही एक चळवळ उभारायचा माझा प्रयत्न आहे. गड किल्ले संवर्धन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना हा सिनेमा आम्ही डेडिकेट करतो आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत. येते छान. बघा ना, हे बोलत असताना अनेक गड किल्ले आपल्या नजरेसमोर आले असतील. ज्या वेळेला गडकिल्ल्यांचं संवर्धन असं म्हणत असतो तेव्हा खरंच आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ते जतन केले पाहिजे, ते वैभव जपलं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं वैभव वाढेल एवढं जरी आपण करायचं ठरवलं ना तरीसुद्धा खूप काही आहे. मला असं वाटतं की तुम्हा तिघींमध्ये एक पटकन खेळ होणार. हां, आणि तिघींपैकी पैठणी कोण जिंकणार ते आता आपण बघणार. बरं, आता या खेळामध्ये मनोरा रचायचा आहे. हां, आणि हा मनोरा रचत असताना तो ढासळू देऊ नका मनोरा. 7 थर तुम्हा तिघींपैकी ज्या कोणी आधी रचणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार. त्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. एक थर बॅलन्स कुठल्या बाजूला आहे बघा तर तो करेक्ट होणार. सात थर 1 2 3 4 5 6. तू बायोडाटावरून माझा मम्मीचा नंबर येतो. हो हो मी जाऊन येऊ का जरा ठरवता का? त्यांना आठवत टेन्शन मध्ये आलेत. दुसरा पिक्चर सिंग इज किंग पहिल्या रो मध्ये हे असं ह्याच्यामधून इंटरव्हल मध्येच निघालो बाहेर. हे सगळं दुखायला लागली मग. तुम्हाला काय वाटलं नाटकासारखं पुढचं तिकीट असेल तर माहिती नाही हिरो जवळ दिसतो. मित्राला सांगितलेली गाडी तिकीट